करण्याचाच योग आला. अत्यंत सुंदर प्रकारे सगळे वारकरी मंडळींचं संत पंगत त्या ठिकाणी संपन्न झाली. आणि या कार्यक्रमासाठी विशेष ज्यांनी आग्रह घेतला, ज्यांच्या प्रेमातून ही सेवा लहान मुलं शांत, ज्यांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे, असे सर्व कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय आमचे संतोषजी मामा वरकड, मामांच्या प्रेमातून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. कारण दिवाळीच्या पिरियडमध्ये तर तारीखेची ॲडजस्ट होत नव्हती, परंतु मागं पुढं करून आमच्या संतोष मामांच्या प्रेमातून त्यांनी खूप आग्रह घेतला. ते आज माझ्यासोबत कार्यक्रमाला उपस्थित आहे. संतोष मामांना मनापासून धन्यवाद. आधी करून उपस्थित सर्व रती महारथी मंडळी, परिसरातील सुद्धा आमचे अकोल्याचे सांगली दादा, हे सर्व मंडळी उपस्थित आहेत, त्यांनाही मनापासून धन्यवाद. सुंदर साऊंड सिस्टीम आहे, सत्संग साऊंड, अगदी गोड आवाज, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. नाव बी गोड ठेवले, अगदी सत्संग आणि काम सुद्धा सत्संगाचंच चालू आहे, तुम्हालाही मनापासून धन्यवाद. माझ्यासोबत आलेले माझे जीवलग मित्र प्रसाद महाराज मळ यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. सुंदर अशी मृदुंगाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, अगदी दोन्ही मृदुंगाचार्य म्हणजे अगदी धडाकेबाज मृदुंगाचार्य आहेत, असे आमचे परमार्थच नाही माझे जीवलग मित्र महाराष्ट्र बरं ज्यांचं मृदुंग क्षेत्रामध्ये विशेष वजन आहे, असे मृदुंग महामेरू आमचे ओमकार महाराज कागदे, ते या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि फक्त आता मृदुंगाचार्य राहिले नाहीत, परवाच्या इलेक्शनमध्ये उपसरपंच झाले ते बरं का त्यांच्या गावचे, जरा त्यांचं स्वागत करा टाळ्या वाजून. म्हणजे तू म्हणता मग तुम्हाला परमार्थात राजकारण, आम्हाला परमार्थात राजकारण करायचं नाही, पण राजकारणात परमार्थ न्यायचं आहे, म्हणून मृदुंगाचार्य असून सुद्धा मायबाप समाजसेवेसाठी त्यांनी ते पाऊल उचललं आणि जनतेने बी कौल दिला, गुलाल घेऊनच आले ते आपल्या गावामध्ये. पहिलाच कार्यक्रम तुमचा त्यांनी केला, असे आमचे ओमकार महाराज कागदे, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांना सुंदर साथ करण्यासाठी आमचेच नावकरी, अत्यंत गोड ज्यांचं वादन आहे, असे मृदुंग सम्राट आमचे माऊली महाराज, त्यांनाही मनापासून धन्यवाद. गायनाची साथ करण्यासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे, महाराष्ट्राचा बुलंद आवाज, माझे अतिशय जवळचे मित्र आणि आपल्या परिसराचं वैभव हरिभक्त परिणामचे कैलास महाराज पवार, कैलास महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराष्ट्रभर त्यांचं गायन क्षेत्रामध्ये यूट्यूबवर जे सोशल मीडिया ओपन करीन आलीच क्लिप म्हणायचं कैलास महाराजांची, आपल्या परिसरातच जवळपास त्यांचं गाव आहे. कैलास महाराजही उपस्थित, त्यांनाही मनापासून धन्यवाद. त्यांना साथ करण्यासाठी सुंदर असे महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य भजन सम्राट आमचे परमार्थस्नेही संतोषजी महाराज वाघ, नाव बी वाघन गायन बी वाघासारखं, असे आमचे संतोष महाराज तेही उपस्थित आहेत. आधी करून सर्वच मंडळी, सगळ्यांचा नामोल्लेख करणे शक्य नाही. विनेकरे दादा असतील उपस्थित, सर्व श्रोते सज्जन, आदरणीय आमचे रामायणाचार्य, वाकडं चालत्या ते चांगदेव, चांगल्याला चांगलंच म्हणतात ते नामदेव विठ्ठल. त्यामुळे सगळ्याला धन्यवाद. सेवेला प्रारंभ अभंग हा तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे, नामपर प्रकरणातील आहे, राम नामाचा महिमा सांगणार आहे. विठ्ठल हनुमंतरायांच्या दरबारात सेवा चालू आहे. दर्शनाला गेल्यानंतर अनेक गावात मारुती असते, पण भराटखेड्याचा मारुती म्हणजे एक तेजपुंज, असं दर्शनाला गेल्या सुद्धा असं पाहिली वेद लावे, असं बघतच बस, अशी तेजपुंज हनुमंतरायांची मूर्ती. आणि हे तेज, हे बळ, ही पावर कशाची ताकद? फक्त राम नामाची ताकद आहे. विठ्ठल आणि म्हणून नामाचं महत्व सांगणारा अभंग. आज पहिला दिवस आहे, पहिल्या दिवसाचं कीर्तन हे नामपर अभंगावर असावं, असा आपल्या संप्रदायाचा अलिखित नेम आहे. कारण आज मंगलाचरण असतं आणि जगामध्ये सगळ्यात मंगळ काय आहे? सकळ मंगळ निधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, जय हो विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, हो सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे नामाधी, श्री विठ्ठलाचे काय मंगल आहे ह्या जगात? सकळ मंगळ निधी, श्री विठ्ठलाचे नामाधी. या जगाच्या पाठी भगवंताच्या नाम आहेत की मंगल गोष्टच दुसरी कोणती नाही.
आणि म्हणून आज नामाचं चिंतन आपल्याला करायचं आहे. एक सांग का, जगामध्ये मंगलात मंगल नाम आहे, पवित्रात पवित्र नाम, खऱ्यात खरं नाम, बऱ्यात बरं नाम, सोप्यात सोपं नाम, ज्येष्ठात ज्येष्ठ नाम, श्रेष्ठात श्रेष्ठ नाम, सारासार नाम, आणि मोठ्यात मोठं नाम किती मोठे, गगनाहुनी वाढ. हा नाम आहे गगनाहुनी वाढ. हे ज्ञानदेव पूचे निवृत्तीची दाड. नामदेव पूचे निवृत्तीची दाड. ज्ञानदेव म्हणले आकाश, तू मूर्ख आहे. आकाशापेक्षा बी एक गोष्ट मोठी, गगनाहुनी वाढ नाम आहे. आकाशापेक्षा बी जर मोठं काय असेल तर नाम आहे. हे कोणी प्रश्न केला, ज्ञानदेव पुसे. पुसे म्हणजे प्रश्नचिन्ह नाही. कुणाला, निवृत्तीशी चाड. बंधूने आपल्या भावाला प्रश्न केला, दादा माझा प्रश्न आहे. प्रश्न जरूर पडाव, पण प्रश्नात वर्म पाहिजे, मोकार प्रश्न नसाव. आणि आता मोकार प्रश्न वाढले तर कीर्तन करताना गंधच का लावता, धोतरच का, मग काय जीन पेंटिव करू का. तो 2-4 पुस्तकाचा आमचा मालक होतो का, तसल्यांची जेवताना ताटाच्या कडेने पाणी का फिरवतं. म्हणलं मुंग्यात येऊ नये. आता काय सांगता ह्या मूर्खांना, उगा 2-4 पुस्तकं वाचायची, हे तुम्ही टूर करायचं. तू प्रश्न विचार ना, आम्ही उत्तर द्या, आम्ही तुझं नोकर रे का काय. मग काही प्रश्न, तुकाराम महाराजांना न्यायला विमान आलं तर विमान कुठं उतरलं, तुझ्या बापाच्या रानात, गरुडाला काय जागा लागत होती का काय. आपण उग अंतसल्यांची संख्या झाली जास्त. ही माणसं कशी सांगू का, अनंत वाचाळ बरं ती बरं, अनंत वाचाळ बरं ती बरं, अनंत वाचाळ बरं ती बरं, अनंत वाचाळ बरं ती बरं. दया कैसा गोपाळ पावे, हरी पावे, हरी पावे, हरी मुखे मना, हरी मुखे, हरी कैसा गोपाळ पावे, हरी पावे, हरी पावे, हरी मुखे म्हणा, हरी मुखे हरी मुखे मना, हरी मुखे मना. बसणारी म्हणते हे का धावत येत बुवा, त्याला लय घासावी लागते. एवढं सोपं नाही. जिंदगी गेली काय काय 6 लागा नाही, ताल तर त्यांच्या स्वप्नात सुद्धा नाही. हा पण आज गाणारे, आवाज थोडा कमी झाला इथला, गाणारे वजनदार, वाजवणारे वजनदार, ऐकणारे बी वजनदार, असं शिट्टाव करून द्यायचं. काय चाललं रे ह्यांचं नेमकं. आणि असं जरा फ्रेश बसा, जरा हातानं टाळी मुखानं नाम, एवढं का सगळ्यांनीच एकादशी धरले तर जरा असं प्रफुल्लित बसा, जरा जरा असं मोकळं टाकलं, जरा असं झड बसून आम्हाला टेन्शन देऊ नका, असं दगडावणी बसू नका, जरा असं मोकळं बसा. काही प्रश्न करणारी माणसं कशी ज्ञानोबा मला, अनंत वाचाळ बरळ ती बरळ, तया गायचा गोपाळ पावे हरी. हे काही प्रश्न करते. तसा प्रश्न कसा असावा, ज्ञानदेव पुसे हा प्रश्न आहे. निवृत्तीशी चाड काय आहे दादा, आकाशापेक्षा मोठं. निवृत्तीदाराने सांगितलं, गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनापेक्षा व्यापक काय असेल तर ते भगवंताचं नाम आहे.
मग काहींना प्रश्न पडला आणि तुकोबारांकडे माणसं गेली म्हणजे महाराज आकाशापेक्षा जर नाम मोठा असेल, आजचापर्यंतचा आमचा अभ्यास असा आहे जेवढी वस्तू ब्रँडेड असन तेवढी त्याची किंमत जास्त आहे. VIP वस्तू घ्यायचं म्हणले की नोटाच मोजावं लागतात. मग नाम जर इतकं मोठं आहे त्याची किंमत बी तशीच असेल ना महाराज. आणि आम्ही तर सर्वसामान्य वारकरी माणसे तर इतकं मोठं नाम आणि त्याची जर किंमत जर जास्त असेल तर आमच्या सारख्या सामान्य माणसाला ते घेणं शक्य नाही ना. तो तुकोबाराय म्हणले आकाशापेक्षा व्यापक आहे, पण त्या नामाची किंमत किती अभंगाच्या पहिल्या नाम घेता न लगे मोर, 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 मंत्र नाही कोरे, नाम मंत्र नाम, नाम मंत्र नाही कोरे, नाम नाम नाम, नाम मंत्र नाही कोरे, तोची अक्षर राज्य काम, तोची अक्षर राज्य काम, नाम मंत्र किंमत बघायची माणसाला एक हौसच असते. तसं म्हणले नाम घ्यायचं ठीक आहे, पण RS MRP काय ह्याची बा. तुकोबाराय म्हणले मूर्ख आहे का, MRPच नाही. नाम घेता न लगे मोल, मोल द्यावं लागत नाही याचा अर्थ ते फुकट आहे, फ्री. नाम घेता न लगे मोल, मोल द्यावं लागत नाही, इतकं नाम सुलभ आहे. मग मोल द्यावं लागत नाही, मग आसरदार नाही, आसरदार बी आहे पण अवघड बी नाही. नाम मंत्र नाही खोल, खोल नाही या शब्दाचा अर्थ ते अवघड नाही. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो. अवघड कोणी न करे ती सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. सगळ्याला सोपं पाहिजे, ते सोपं नाम आहे. नाम घेता न लगे मोल, फुकट किंमत आहे. आता ऐका त्या नामाची ताकद. समुद्र मंथन सुरू झालं आणि समुद्र मंथनातून विष निघणारे ही बातमी देवांच्या अगोदर त्यांच्या बायकांना कळाली. बघा बरं का, विचार करण्याचा म्हणजे समुद्र मंथन करायला कोण आहेत, देव. आणि बातमी कुठं आधी कळाली, बचत गटाला. म्हणजे ह्यांचे बातमी न्यूज चॅनल कोणच्या कंपनीचं आहे बुवा. देव सुद्धा टेन्शन मध्ये म्हणले आला का, आपण रोज तिथं झट घेतोय आणि ह्यांना बातम्या कसं काय कळाल्या आपल्या आधी बुवा. पण ती कळतं तिकडं, काय विशेष नाही. आपल्या बी बाबतीत एखादा जेव्हा बसल्या माणूस बाईक लागत त्याचं असं ते म्हणते ते जुनं झालं नवं बोला. म्हणजे त्यांचं नेटवर्कच हायफाय कंपनीचं, 5Gच्या बी पुढे त्यांचं नेटवर्क. देवांच्या बायकांना कळालं की समुद्रातून उद्या विष निघणार आहे. प्रत्येक देवांच्या बायकांनी आपापल्या मालकाला आदल्या दिवशी धम टाकला रिंगणात घेऊन, उद्याच्या दिवस घराच्या बाहेर निघायचं नाही.
लक्ष्मीने बी विष्णूला सांगितलं मालक तुमच्या पाय पडते, उद्याचे दिवस घराच्या बाहेर निघू नका. म्हणजे ठीक आहे. सावित्री बी गेली ब्रह्मदेवाकडं, मालक तुमच्या पाय पडते, आपलं वय झाले, दाढी फिडी पिकली ती म्हाताऱ्याने. ब्रह्मदेव तुम्ही येड्यावानी करू नका, म्हातारपणात आपलं सुखा समाधानाने जागा, ही गावाच्या नादी लागू नका, बाहेर निघचान, गाव लय वाईट आहे, गोड बोलून काटा काढते, तुम्ही आपलं घरातच बसाव. ओके. ब्रह्मदेव बी घरात लॉक, विष्णू लॉक, पार्वती बी गेली हो कैलास महाराज महादेवजींना सांगायला. आणि मग पार्वती बी म्हणली मालक तुमच्या पाया पडते, तुमचा स्वभाव बोहळा आहे आणि गाव लय करामती, गोड बोलून फॉर्म भरायला होत्या, ऐन टामाला पाठिंबा काढते आणि गुलाल दाबल्या, नशिबात नाही तोंडाव पडचा आणि येडेवानी करू नका, काय कोणाचा ना तुम्ही विश्वास ठेवू नका, पाया पडते तुमच्या, उद्याच्या दिवस घरातच तुम्ही थांबा. ते महादेव म्हण तू गप, तू सांगणार मी ती लहरी बाबा आहे, ती बोहळय वय, अहो ती म्हणायला बोहळय, आधी काळाला जिंकतय, तुका म्हणे भोळा जिंको जाणे कळी काळा. भोळा कसा म्हणता येईल, अख्खे देव गावात राहिलाय आणि हे देव गावाच्या बाहेर आहे, हाय का एवढी कोणाची डिरिंग. ती काळीच वाघातच आहे, पण ती उगा भक्तासाठी बोळा नाही तर महादेव बोळा नाही, हुशार आहे ती. पार्वती मी म्हणली तुमच्या पाया पडते, उद्याच दिवस घराच्या बाहेर निघू नका, तुझं ऐकणार नाही, माझं मी बघतो म्हणले, गेले बाहेर. आता इंद्र चंद्र ही जरा चॅप्टर देव आहे, ती कुरघोड्या कराय हुशार असते ती, हा राजकारण कराय त्यांच्या डोक्यात प्लॅनिंगच असतं. आणि निघालं समुद्रातून, ईश म्हणले कोण पचवीन र, म्हणजे विष्णूला फोन करा म्हणजे शिचप आहे. ब्रह्मदेव कौरी क्षेत्राच्या बाहेर म्हणले एक वाघ आलाय बाहेर. कोण? महादेवजी. नामाच पावर सांगतो बरं का, नाम घेता न लगे मोल, ह्याच्या आपलं चिंत चालू. आले बाहेर आणि मग बाकीचे देव म्हणले तसे विष पिणार नाही, म्हणले स्तुती करा, जरा प्रसन्न करा. आणि स्तुती केल्यावर माणसं येडेवाणी करतात. स्तुती मूर्ख माणूस असं नाही, त्याला नुसतं गावात नाही पाटील या लगेच ते ह्यांना चिहा द्या, अरे ह्याला बिड्या वडाय मिळा ना, पण अख्ख्या गावाला पाटील म्हणलं की कामच झालं त्याचं, म्हणजे फक्त मोटारपणा द्यायचा. वा 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 वा, स्तुती करा कामच ओके. आणि देव सुद्धा स्तुती प्रेम आहे, स्तुती फक्त संतांना पटत नाही, नाही तर देवाला सुद्धा असं लय मजा वाटते गोड गोड बोलल्या. महादेवाचं केल्यावर ना वा वा वा, तुमच्यासारखा काय देव आहे का? बाकीचे देव आहेत पण तुम्ही महादेव. अरे स्वर्गातून आलेले गंगा जगात प्रलय करील कोण स्वीकार करणार? तुम्ही डोक्यावर जटे धारण केली, काय तुमचं उदाहरण? वाघाचं कातड गुंडाळे, हिमालयासारखा सासरा, पार्वती सारखे आई साहेब धर्मपती, गणपती सारखा मुलगा, नंदी सारखा वाहन, काय तुमची पावर? जीच वर्णन केलंय म्हणता. महादेव म्हणजे ईश कुठे? पहिलं इज ही बाद झालं म्हणले, आता ओव्हरलोड झालं म्हणले, माझ्या डोक्यावर चालली स्तुती, ओव्हरलोड झाली, लय बी काय कामाची नाही, तुम्ही फक्त आता इज दाखवा र, आणि जीज गाटा गाटा आणलंय म्हणता. हक्कच विष फिनिश केलो, पण विषय ती हलाहल नावाचा विषय, त्याने आत गेल्यावर झटका दावला ना, आणि मग शरीराचा दहा सुरू झाला, आणि महादेव लागले उड्या आणायला. महादेव उड्या हाणायला लागल्या, जी पाजायला होती का ती म्हणली आता घर गाटा, चिघाट सगळीच निघून गेली, कुत्र थांबलं नाही हो. एकटाच महादेव समुद्राच्या कडा नुसता बिर बिर वार. आणि मग महादेवजी म्हणले कुठे गेले रे बाकीचे? गेले पळून. आणि मग आमच्या महादेवजींना त्यावेळेस आमच्या नाथ महाराजांचं प्रमाण आठवलं की कुणी कुणाचं नाही, नाही नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी, नाही रे, नाही कुणाचे कोणी.
महादेवजींना आठवलं नाही कुणाचे कुणी तुझे नवे रे कोणी. अरे सगळीच माणसं पळून गेल्यावर सुख मे सब साथी दुःख मे ना कोई. तुमची परिस्थिती चांगली असू द्या लांबची सुद्धा म्हणतात आमचा जवळचा पाहुणा आहे तो, आणि तुम्ही भिकार होऊन द्या जवळची सुद्धा म्हणतात त्याचा ना आमचा काही संबंध आहे. तुम्हाला किंमतच नाही, किंमत फक्त नोटाला आहे. सब पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, अपने पलों में पैसा है तो सब लोग मिट्टा बोले, पलों में पैसा निकल गए तो कोई नहीं सलाम करे साले. सब पैसे के भाई पैसा कमवा. कोण खातो. आता माझ्याकडं जर पैसाच नसता मला किंमत, मला माऊली कोण म्हणेन ए माऊलिया. माझ्याकडे थोडा पैसा माऊ लगेच गोडवा वाटला, मी चांगलाच वजनदार झालो माऊली शेठ. धनवंता लागी सर्व मानता आहे जगी, सर्व मानता आहे जगी, सर्व मानता आहे जगी. हे धनवंता लागी सर्व मानता आहे जगी, सर्व मानता आहे जगी, जगी सर्व मानता जगी जगी. धनवंता लागी सर्व मान्यता आहे, पैशावाल्याला किंमत आहे. ये रमानी ती वचन. माश्या गोंगवल्याने जवळ माणसं येतात फक्त नोटा. परिस्थिती तशी पाहिजे. दुःखात कोणी साथ देत नाही. महादेवजींना अनुभव आला म्हणजे नाही कोणी कुणाचा. फार दुःख झालं महादेवजींना. आईबापाची बी आठवण आली पण आईबापाच नाहीत ना महादेवाला. शेवटी बायकोलाच फोन करावा लागला. पार्वतीला हॅलो म्हणली बोला. पार्वतीने ओळखलं काय कुठं झालं ते. हॅलो म्हणल्याच ओळखलं. मालकीनीला सगळं माहीत असतं. आणि मग म्हणले असं असं झालं. म्हणत होतीन तुम्हाला बाहेर निघू नका. आता काय काहीच करू नका म्हणजे घरी या डॉक्टर वगैरे बघू टेन्शन घेऊ नका मी आहे ना. हे अशी धर्मपत्नी अशी पाहिजे. हा मालकाच्या संघ. आणि तिला खरी लक्ष्मी म्हणायचं. तुकोबाऱ्यांचा सुद्धा परमार्थ संसार कोणामुळे झाला फक्त जिजाबाईमुळे झालाय. त्या जिजाबाईला नावं ठेवण्याचा अधिकार कथाकारांचा नाही, पुस्तकं लिहिणाऱ्यांचा नाही, महाराज लोकांचा बी नाही. आमच्यातले बी महाराज जिजाबाई अशी होती तू गप्रा अशी होती तशी होती. तिच्यासारखं प्रेमच नव्हतं. तुकोबाऱ्या जेवल्याशिवाय ती जेवत नव्हती. 13 दिवस तुकोबाऱ्याने उपोषण केलं गात्यासाठी. तर जिजाबाई सुद्धा 13 दिवस उपास होती. मालक जेवलं नाही तर मी का जीव आहे का एवढी सेवा. तू का म्हणे पतिव्रता तिची देवावरी. हा प्रेम कसं असावं. पती पत्नी एक विचार ठेवा. आता एक विचार असतो पण नवीन 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 नवरी बघा ना किती शुद्ध बोलती मालकाला. एव्हा तेव्हा नुसतं अनुस्वाराचं मालकाला म्हणती अहो जेवायची का कशाला जेवण ती मरायला. एवढी शुद्ध भाषा ऐकून त्याचं पोट भरते. अहो ऐकलं तर अर्बहिर रे का काय ती. नवीन नवरी अनुस्वारच का म्हणून देत असन बो. जेवायची का ही वर्षभर अनुस्वार. वर्षाने म्हणते गिळायचंय का नाही. 2 वर्षामध्ये हाताने घेऊन गेला. हो 3ऱ्या वर्षी म्हणतो सप्ता का उभा राहणार पंक्तीव जातो पण घरात नको रे म्हण. काय जाळायचंय सुखाने नसल्यावर त्याला जरा घरात एक विचार ठेवा. पार्वतीने फोन केला म्हणजे या घरी. महादेव आले घरी झोपली. आणि कशाचं काय राव खून असतं एकदा आजारी पडल्यावर कोणी नसतं. जवळचे आपले 2-4 माणसं यायचे भेटायचे जायचे सगळं दवाखाने डॉक्टर लोक मारणाचं केलं पण गुणच आहे ना महादेवजीनं. दहाच काय शांत व्हायना. एक दिवशी फिरत फिरत नारद महर्षी आले म्हणजे काय तब्येत केली राव. म्हणजे तुम्ही बोलू नका. तुम्ही तर आमचा कार्यक्रम लावलाय. तुम्ही ग बसा. माझा या गावावरचा पुरा विश्वास उडलाय राव. ह्यांच्यासाठी मी इश पेलो राव. साधा माझा फोन सुद्धा उचली नाहीत राव. आता इतकं कुठं त्रास देतात वय. माझ्या डोक्यात पुरं गाव बसलंय. मी राव ह्यांच्या दारात पिंगळक बसवलं. ह्यांच्या दारात लाईटचं पोल टाकलं. ह्यांची म्हातारी डोलात बसवली. ह्यांच्याकडे 50 एकर असून पिवळं कुपान ह्यांना दिलं. मी किती कुठं नाही केलं ह्या लोकांसाठी. आणि खुशाल मी 250 मतांनी पडलो. टँकरवर दारू गेली माझी वाटायला राव. माझा 5-50 लाख खर्च होऊन सुद्धा मला इतका अपमान. ह्या माझं गाव पुरं डोक्यात बसलंय आता. नारद महर्षी म्हणले नका राव डोक्यात घेऊ द्या सोडून. काय होतं असतं अर्जित होत असती काय नसतं. आपलीच माणसात घ्यायचं असतं समजून. तुमचं अंतकरण आईचं मोठं करा बरं. ते म्हणले तब्येतीचं काय औषध वगैरे घेतलंय का म्हणले सगळं खाल्लंय पण गुणच नाही. नारद महर्षी म्हणले मी एक औषध सांगू का. नको म्हणले आता कटाळाला औषध तरी किती घ्यायची म्हणले. नाही म्हणले मी औषध सांगतो गुण येईन का 100%. म्हणले किंमत फुकट. फुकट म्हणलं की निम दुखणंच बरं. महादेव उठूनच बसलो. हा फुकट आहे औषध फुकट.
आणि गुणाची 100% हमी. औषध सांगा अभंगाच्या दुसऱ्या चरणात. दोची अक्षराचे काम, 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 दोची अक्षराचे काम. हो 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 दोची अक्षराचे काम, 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 दोची अक्षराचे काम. हो विठ्ठल राम राम, विठ्ठल राम राम, दोची अक्षराचे काम, दोची अक्षराचे काम, दोची अक्षराचे काम, दोची अक्षराचे काम, काम काम काम, दोची अक्षराचे काम, दोची अक्षराचे काम, दोची अक्षराचे काम, दोची अक्षराचे काम, हे दोची अक्षराचे काम. विठ्ठल राम राम, विठ्ठल राम राम, विठ्ठल राम अक्षराचे काम, विठ्ठल राम राम, विठ्ठल राम राम, विठ्ठल राम. काय औषध आहे? दोची अक्षराचे काम. तुमच्यासाठी हे औषध 2 अक्षराने तुमचं काम ओके होणार आहे. बाकीचे औषध घेऊ नका. औषध सांगा उच्चारावे राम राम. बस राम नामाचं चिंतन करा. हेच तुमच्यासाठी औषध आहे. आणि तेव्हापासून भजन करे महादेव राम पूजे सल. महादेवजीने मग राम नामाचं भजन केलं. गुण आला का नाही त्यालाही प्रमाण आहे. शिव हाला हल तापला राम नामे शीतल झाला. राम नामे शीतल शिव हाला राम नामे शीतल झाला. शिव हाला तापला राम नामे शीतल झाला. राम नामे शीतल झाला. राम नामे शीतल झाला. शिव हाला हले तापला राम नामे शीतल झाला. गारच शीतल म्हणजे शांतताच प्राप्त झाली. 10वात पण गुणच आला खटक्यात. औषध काय? दोची अक्षराचे. बस 2च अक्षरानं काम होतंय. आणि ती किती सोपीत राव. राम उच्चारावे. काय त्रास आहे म्हण मला सांगा ना. राम म्हणाला काय दगदग आहे का वडावड आहे? रामकृष्ण नामे दोन्ही साजिरे हृदय मंदिरे स्मरा करे. 2च अक्षरानं काम होणार आहे. 2चे अक्षराचे काम उच्चारावे राम राम. राम नामाचं चिंतन करा. आणि राम नामाला आपल्या संप्रदायाने सुद्धा इतकी मान्यता दिली मायबाप. माणसाच्या जीवनामध्ये आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा राम शब्दाने. मित्र भेटला गावात राम राम, सुरुवात सुद्धा राम. आणि माणूस मेला
राम नाम सत्य म्हणजे सुरुवातीला बी राम आणि शेवट बी राम. कीर्तन सुरू झालं. राम कृष्ण हरी. सुरुवात कोणत्या शब्दानी? राम. आणि भजनाचा शेवट काय? ज्ञानदेव तुका राम. सुरुवात सुद्धा राम आणि शेवट सुद्धा राम. फक्त मधी राम आठवणं ह्यो फॉल्ट हो. दोनच अक्षरानं काम होणार. किती सोपं नाव आहे अहो. राम कृष्ण सुद्धा वाकडं तिकडं नाव आहे. ती गाडीचा टाटर हाणल्यावर कृष्ण अशी उग मेंदूला शिर उग मोकार तरास पडतो त्या कृष्ण नावाने. पण राम म्हणाला राम असं जसं कसं शांतताच वाटते. राम असं म्हणजे टेन्शनच नाही. त्याच्यामुळे डबल टाकला उच्चारावे राम. हे वाघाने तीच नाम घेतलं. ही बजरंगबली काय पावर होती. कायम जय श्रीराम मुखात. आणि ताकद सुद्धा कशी. दुसऱ्याच्या गावात गेल्या माणसं डिरिंग करीत गप बसतात. नको रे गाव दुसऱ्याच्या झपकी त्यांना आपल्याला येड्यावानी करा न. हे वाघ असा झाला दुसऱ्याच्या गावात जाऊन तिथल्या मालकाची दाढीच जाळली. हनुमंत महाबली राणी रावणाची जाळी. हरी रावणाची जाळी. राणी रावणाची जाळी. हनुमंत महाबली राणी रावणाची जाळी. जाग्यावर दाढी जळली. दाढी जळल्या मिशा राहिले असते ना का. धडाधडाच पेटले. गाव बी जळले. जाळलेली लंका धन्य 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 म्हणे तुका. काय ताकद असेल. हे ताकद कशाची ती? फक्त नामाची ताकद आहे राम. आणि एक सांगतो जी ताकद रामात नाही ती ताकद राम नामात आहे. रामापेक्षाही नामात ताकद जास्त आहे. विडवलं राम नामाने पाण्यात दगड तरली. मोठाली दगड खपाखप टाकली पाण्यात. दनात दन तरत होती. आणि मग प्रभू रामचंद्राच्याच मनाची एक दिवसाला म्हणले आपल्या नावाने दगड तरत्यात म्हणले आपल्या हातून तरतोय का बघा. बारीक दगड घेतला आणि टाकला पाण्यात. गट्ट कोणी बुडला. राम म्हणले दगड बुडला. म्हणले मोठा होता जरा त्याच्यापेक्षा थोडा बारीक घेतला. तेव टाकला तेव बुडला. म्हणले आता एकदम बारीक घेतला तिसरा तेव टाकला तेव बुडला. मरणाच्या रामाला टेन्शन. बीपी वाढला. घामाघूम आपल्या नावाने तरतात आपल्या हाताने बुडते. म्हणजे जळा नका मराना बुडाना. पण हे बुडल्याला कोणी बघू नये म्हणून आजूबाजूला बघितलं. माग हे उभा जय श्रीराम बजरंगबली. रामचंद्र म्हणले मारुत राय तुम्ही कवा. मारुत राय म्हणले पहिल्याच दगडाला. कसं काय म्हणले तुम्हा नावाने तरते माझ्या हातून कसं काय तरणा. त्यावेळेस हनुमंतराय म्हणले ते कसं असतं म्हणले तुमच्या नावात काय ताकद आहे तुम्हाला कळणार नाही. तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा. तुझं नकळे मेघ श्यामा. तुझं नकळे मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा. तुझं नकळ मेघ श्यामा. तुझ्या नामाचा महिमा. महिमा तुझं नकळे एक जावा. तुझं नकळे एक जावा. तुझ्या नावाला महिमा. तुझ्या नावा. तुझ्या नावाला महिमा. तुझ्या नावाला महिमा. तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या नामाचा महिमा. तुझ्या नावात काय पावर आहे तुला कळणार नाही. ते आम्हाला कळती. आता ऊस लय गोड आहे पण ते ऊसाला काय किंमत आहे त्याची. किंमत कोणाला खाणाराला. साखर लय गोड आहे म्हणले. साखरेला काय साखरेची किंमत कळली. स्वतःलाच बसन का खाती. देवाचं नाव मोठे पण त्यांना काय त्याची किंमत आहे. ते आम्हाला किंमत आहे. तुझ्या नामाचा महिमा. तुझं नकळे मेघ श्यामा. अरे किती ताकद ज्ञानोबऱ्या सांग. आईशे माझे नाम घोषे नाहीशे करते विश्वाचे दुःखे. हे जगाचे महासुखे दुमदुमीत भरले. आणि ऐका रामनामाचे पावर. दोचे अक्षराचे काम. दगड पाण्यात टाकली दगड पाण्यात तरली. त्याचा कोणीतरी फोटो काढला आणि दिला व्हॉट्सअपला टाकून. मरणाचा फोटो व्हायरल झाला. आणि फिरत फिरत लंकेतला एक राक्षस बसला होता व्हॉट्सअप खेळत. त्याच्या ग्रुपला तो फोटो आला. त्याने ते डाउनलोड केला बघितलं आणि तो हप्पकला म्हणला अर रामनामाने दगड तरत्यात. म्हणजे ह्यांची मंडळी आपल्या मालकाने इकडं आणली का काय. आणि त्यांच्या संग युद्ध करायचं आहे का काय. नको रे म्हणला. शत्रू काय साधा नाही रे बाबा. नावाने दगड तरत्यात. त्यांनी त्याच्या मित्राच्या ग्रुपला व्हायरल केला. मरणाचा फोटो फिरला. तो राक्षसाने मीटिंग घेतली. म्हणले जगायचं असेल तर पार्टी बादला.
ईडी जर हुकवायची असेल आता दुसरा पर्याय राहिला नाही रे आपल्या पुढं. लयच पावर आहे की म्हणले रे, नावाने दगड तर त्यात काय आपल्या मालकाला तरी रावण्याला अक्कल होते का कायला मंडळी आणायची म्हणले. आणि आता आपण लढायचं होय त्यांच्या संग म्हणले. हे सरळ म्हणले पार्टी बदलायची, वन माराय मोकळे कोणासाठी. अरे म्हणले तसं नका करू का, आपण इतक्या दिवस खाल्लंय, नमक हराम होऊ नका म्हणले. हा निदान जायचंय तर सांगून तरी जाऊ ना भाऊ, आम्ही असं असं करतोय बा. असं पहाट शब्द घेण्यात काय मजा आहे का म्हणले. जाऊ आपण पण थोडी क्लिक देऊन जाऊ थोडं भाऊ, आम्ही असा असा निर्णय घेणार रे भाऊ. त्यांनी मोर्चाच काढला रावणावर म्हण त्या राक्षसांनी. सरकार आमच्या मागण्या मान्य करा. सरकार म्हणलं बोला. काय बोलायचं राहिले. राम नामाने दगड तरत्यात आहे आणि त्यांची मंडळी इकडे 6 महिने शीताशक वनात आहे. आता लढायचा प्रसंग आलाय. सामान्य आहे का शत्रू, नावाने दगडात आपण जगन का त्यांच्या पुढं. रावण म्हणला पुरा हे बघा व्हॉट्सअप फुटू फिटू धावलं. रावण म्हणला पुरावे सकट आल्यात की र. पण रावण बी धूर्त होता. ते म्हणलाय रामातच ती ताकद आहे का काय. मला सुद्धा रावण म्हणतात रावण. 80,000 बायका 1,00,000 मुलं 1.25 लाख ना तो 1.5 लाख बंधू. तेव्हा काय सोपा होता काय. एवढी माणसं घरात होती, त्याला रेशन कार्ड गहू किती मिळत असेल. आधी काय पिवळं थोडा आवाज वाढ म्हण. काय पिवळं कोकणातलं होतं का काय. सारं करत त्याचं होतं. वजनदार माणूस होता म्हणले रामातच पावर आहे काय. मी सुद्धा पाण्यात दगड तारू शकतो बघा बरं का कॉन्फिडन्स. राक्षस म्हणले तसं नाही, आम्हाला डोळ्याने बघायचं म्हणले. असं असा विश्वास अफवावर ठेवाय मोकळं नाही. चलो म्हणले. त्यांचा तिकडून शितो आणि ह्यांचा इकडून शितो. रावण त्याच्या मागं ते सगळं गाबाळ राक्षस मरणाच्या वासनाबाजी. एकाच पक्षात फूट पडलेली मरणाचा कालवा. आम्ही रावणाचं सांगतोय राव. कीर्तनकाराचं बोलणं कुठं पीठ बसन. आणि मग मरणाचा धिंगाणा समुद्राच्या कडेला. रावणाने भला मोठा दगड हातात घेतलेला. बाकीचे सगळे पत्रकार वगैरे फेसबुक लाईव्ह असलं 4-4 कॅमेरे तिथं बी लाईव्ह सगळं बातम्या. ABP माझं काय होतंय काय लाईव्ह प्रक्षेपण सगळं अख्खं जग बघायला काय होतंय र. रावणानं दगड हातात घेतला आणि रावणाने दगड पाण्यात टाकला. आणि रावणाने टाकलेला दगड पाण्यामध्ये तरला. दगड बुडाला नाही. आणि दगड तरल्यावर मग बाकीचे म्हणले बास लाट कुणाची असू द्या, नंबर आपलाच लागणार म्हणले. आपण बी काय कच्च्या पार्टीत माणसं नाहीत म्हणले. नाही साथ सोडायची म्हणले. आता पण त्याच्यातले एक म्हणलं मोकळा दगड तरतो ह्याच्यावर बसल्यावर बुडन. म्हणजे माणसं कुठं डोकं लावत्यात. बसून बघा रे. एक जण जाऊन बसला तरी बी बुडला नाही म्हणले. बस विषय संपला. आता काही झालं तरी निष्ठा आता तडजोड होणार नाही. विषय संपला. इतकी खुश झाली राक्षस म्हणले बस आपण बी कमी पार्टीत माणसं नाही. इतका जल्लोष झाला म्हणले आज मिरवणूकच होणार म्हणले. आम्हाला असा दमच निघाना म्हणले आता. आणि मग रावणाची मिरवणूक ते जिल्लोषण मरणाचा JCBने गोलालन. पेताडांना दारून मरणाचं नुसतं ढेंगाणा DJ नाचायला. राक्षस काय कमी तालात नाचत आहेत का काय. त्यांचा 1.5 तालात नाचतात ते. फुल तालात कोणत्यात नाचत नाहीत. अरे मग तरुण मुलांना सुद्धा माझी विनंती नाचायच्या त्या कीर्तनात नाचा. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. हा आपले नाच त्या DJ पुढं. नवरदेवाला बी काय कळा ना ते भांबावलेलं असतं. घोड्या बसतो आणि काळाच्याच माणूस तर आबाळाकडे बघतो ह्या करतो. खालचे 4-5 त्या बाटलीसाठी त्याच्या पुढं करा. 2-4 जण गुंड्या लावाय. 2-4 जण त्याचा घाम पुसाय. 2-4 जण बुटाच्या दोऱ्या म्हणतात. इतकी जण हाताखाली त्या नवरदेवाला वाटतं मी इंद्र झालं. इंद्र नाही तू दलिंद्र आहे. तू कसा इंद्र आहे. तुला रुपवायची कामवायची आखणे बापा टेस्टी म्हणून खालच्या पत्र्याला अजून एक गाणं वाजलंच पाहिजे. जेव्हा काय DJ वाजला घोडा ओदाळा नाचता नवरदेवच घेऊन गेला. ते बघितलं का व्हॉट्सअपला. आमच्या जिल्ह्यात झालं नगर जिल्ह्यात नवरदेवस न्यायला लागणार. 3 किलोमीटर या बाबळीत पडला होता नवरदेव. दुसऱ्या दिवशी गावला. त्याला वडो बाहेर काढला तरी त्याचा एक तडाका. नवरी कुठे आहे. लोक म्हणले तिचं कालच झालं. मला मी आता काय करतो असा DJ पुढे नाचाय मोकळा. आता काय करतो हे असली नाच नाही. अरे कीर्तनात नाचा इथं देव नाचतो. नामदेव
कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग 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 अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये तो गोबराय सांगतात ते नाम घ्यायला जातपात लागत नाही वर्ण धर्म याती वर्ण धर्म जातपात धर्म पेद कोणाचं चिंतन तिचा विषयच नाही सकळाशी येते ह्याधिकार कलयुगे उद्धार हरेच्या नामे यारे यारे लहान थोर याती बोलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कोणाची नाही वर्ण धर्म याती नामी अवघेची सरती प्रत्येकाचा उद्धार होणार राहिलेल्या चरणाचा भावार्थ उर्वरित मोजक्या वेळेमध्ये पाहू हातानं टाळी मुखानं नाव सगळ्यांनी मोठ्या प्रेमानं भजन करायचंय हार घालण्यासाठी संयोजक मंडळी पुढे या विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा मस्त टाळ्या वाजवल्या सगळ्यांनी प्रसन्न झाले सगळे फ्रेश झाले टाळ्या वाजवल्या रोज टाळ्या वाजवायचं आरोग्य सुद्धा निरोगी राहते हे जे कार्य चालले धर्म कार्य असावा तो धर्म मग असा हो जाते वर्म
धर्माच्या संदर्भात अख्खं कीर्तन विसरा पण तरुण मुलं आणि मुली 2 वाक्य चित्त देऊ नका. शाळा शिका, नोकरी करा, पैसा कमा, ऐश करा, पण 2 वाक्याला कधी तडा जाऊन देऊ नका. लक्ष्मीसारख्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी यायला वर्तन कधी करू नका आणि भगवंतासारख्या बापाची मान समाजामध्ये खाली वेळ असं पाऊल कधी टाकू नका. आपल्या संस्कृतीला किंमतीने टिकवायची जबाबदारी तुमच्यावर आहे. भारतासारखी संस्कृती नाही पण शब्दात कसा आहे, भारत माते की माता हा शब्द दुसऱ्या देशापुढे आहे का? असं कधी ऐकलं का? चीन मावशी, अमेरिका आत्या, लंडन दिदी, जपान काका, रशिया मामा, आफ्रिका दाजी नाही, पण भारत माते की जय. आई म्हणतं पण देशाला पवित्र विचाराचे माणसं आहेत. म्हणून सैन्य कसं असावं चीनकडून शिकावं, तंत्रज्ञान कसं असावं जपानकडून शिकावं, धूर्तपणा कसा असा अमेरिकेकडून शिकावा, कपटीपणा कसं असा इंग्लंडकडून शिकावा, सोनं कसं काढायचं आफ्रिकेकडून शिकावं, तेल कसं काढायचं सौदी अरेबिया शिकावं, संस्कृती कशाच्या माझ्या भारताकडून शिकावी. हा भारतासारख्या भारताचा नाक म्हणजे महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्र ज्याने घडवला छत्रपती शिवाजी महाराज. कसे घडलेत राजे? ऐका जिजाऊ मातेची कथा. जीवनामध्ये कितीतरी सोसावी लागली व्यथा. छत्रपतींना तत्वज्ञान दिलं ज्ञानेश्वरीने गाता म्हणून त्यांना म्हणतात जिजाऊ राजमाता. आणि आताची माता स्वयंपाक बनवती टीव्ही पाहता पाहता, पोरगा घालतो लाथा ती मध्ये चला ना माझा माथान काय करू आता जदिंडीत आता काय करते. संस्कार महत्वाचे आहेत. आणि राजेंना सुद्धा राष्ट्रमाता राजमाता जिजाई साहेबांचं मार्गदर्शन, तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद. पण तलवारीचं नाव सुद्धा भवानी होतं. कशी होती तलवार? चमके शिवबाची तलवार, चमके शिवबाची तलवार. आवाज चमके शिवबाची तलवार. टाळी वाजवा, टाळी टाळी. वडू शिवती तलवार. टाळी. पडली भवानी जेव्हा ज्ञानाच्या बाहेरी, रणात फिरली ना कधी ती माघारी. आला ज्या ज्या वेळेस हातात तलवार घेतली अपयश कधी आलं नाही, यश घेऊनच ती माघारी आली. रक्षणासाठी सदा सज्ज भवानी झाली. जुलूम करत्याच्या रक्त नेती नाली. अशा वजनदार राष्ट्रातल्या पण माणसं आहेत. चमके शिवबाची तलवार. आणि त्या स्वराज्याचं स्वराज्यात रूपांतरण करण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आणि छत्रपतींचं मराठेशाहीचं साम्राज्य संपूर्ण भारत देशाच्या मातीने फुलवलं. राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर त्यांची प्रतिमा समोर लावलेली. अरे 50 वर्ष भारताचा कारभार केला पण कधी चोळीची माग सरकू दिली नाही भाई. हातामध्ये महादेवाची पिंड होती म्हणून जीवनात कधी अपयश आलं नाही. त्याचं नाव राजमाता अहिल्याबाई.
आज चारही दिशेला चारही धामला कुठेही जा, प्रत्येक मंदिराचा जीर्णोद्धार आमच्या अहिल्या देवीने केलाय. समाजाची सेवा करण्याचा अहिल्याबाईंचा वेगळाच होता थाट. वाघासारखा काना होता ताठ. शत्रूला रणांगणात कधीच जावली नाही पाठ. म्हणून अहिल्या देवींची पूर्ण भारत देश सध्या पाहतोय वाट. अशी माऊली पुन्हा यावी आणि पुन्हा एकदा स्वराज्य घडावं. सगळ्यांना सोबत घेऊन कार्य केलं छत्रपतीने. 18 पगड. त्यांचा लढा कोणत्या जातीविरुद्ध कोणत्या धर्माविरुद्ध अजिबात नव्हता. अन्यायाच्या विरुद्ध, अत्याचाराच्या विरुद्ध. आणि भगवान बाबांचे सुद्धा काय ती शिक्षण आहे शिकवण काय बाबांचे सुद्धा. शिका संघटित व्हा, एक व्हा. भगवान बाबांनी फक्त 18 पगड जातीतला समाज एकत्र केला मायबाप. म्हणून भगवान बाबा कोणाला म्हणायचं आहे का, 5 कर्मेंद्रे 5 ज्ञानेंद्र आणि 11 मन यांच्यावर ज्यांचा होता ताबा आणि वारकरी संप्रदायाचा ज्यांनी शोधून काढला गाभा, त्यांचं नाव संत भगवान बाबा. अरे जमनी बसून ज्ञानेश्वरी वाचणं होईना, बैसोनी पाण्यावरी वाचले ज्ञानेश्वरी. हे सत्पुरुष महापुरुष हे जातीभेदाच्या पलीकडे गेलेले, त्यांना सगळं समान विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म सगळ्यांना सोबत घेऊन त्यांचं कार्य. म्हणून तर समाज त्यांना डोक्यावर घेऊन नाचतोय. विडवलं मला आनंद वाटला. प्रवेशद्वारात प्रवेश करणारे शिवाजी महाराज बी दिसले आणि भगवान बाबा बी सोबतच मायबाप. हे जातपात धर्मभेद पंत हे मूर्ख माणसं किरकोळ क्वालिटी ज्याची डोक्याची आहे ती माणसं त्याच्यात अडकून पडतात. ही जी विचाराने माणसं उच्च असतात हे त्याच्या पलीकडे गेलेले असतात. विडवलं आणि हा एकोपा जपणं ही काळाची गरज आहे मायबाप. आणि मराठखेडा गावचं हे वैशिष्ट्य आहे. राजकारणाच्या ठिकाणी राजकारण जरूर करा, पण धर्माच्या कार्यासाठी एक कसं व्हायचं हे मराठखेड्याकडून शिकावं मायबाप. सगळेजण एक होऊन हा सप्ताह आपण करतोय. ज्या कुटुंबात एकी असतं त्या कुटुंबाचं गावात वजन, आणि ज्या गावात एकी त्या गावाचा तालुक्यात वजन. तुमच्या गावाने सगळ्यांनी सगळे वेगवेगळे विचार सोडून एका धर्माच्या मंडपाखाली भगवान बाबांच्या दरबारात, आमच्या बजरंगबलीच्या दरबारात एवढा गोड सप्ताह आयोजित केला. सध्या तालुक्यात चर्चा चालू सप्ताह करावा, तो मराठखेड्याने केला तसा करावा. हे एकीची किंमत आहे ना मायबाप. अशी एकी ठेवा मायबाप. हे राजकारण आणि हे समाजकारण हे चालूच असतं, तेवढे पुरतं ते झालं पाहिजे. पण आपल्या धर्मासाठी एक व्हायला शिका. आणि ते आमच्या मराठखेड्याच्या रक्तात तो गुण आहे म्हणून सगळे एक होतात आहे माय. तिथून येताना आरक्षणासाठी बी साखळी उपोषणाला बसलेले आमचे सगळे समाज बांधव दिसले माय. आणि आरक्षण मिळणं ही काळाची गरज आहे. आणि ते एक सांगतो, मराठा समाज असेल किंवा आता मराठा समाज म्हणलं की ओबीसी, एक सांगतो गाव पातळीवर आणि खालच्या पातळीवर ओबीसीची मराठ्यांची भांडणच नाहीत. सगळे एकमेकाच्या प्रेमाने जग जिंकलेली माणसं. आपल्या दोस्ता नाही राव, आपण काय भांडणारी माणसं आहेत का एकमेकाला. पण वरची त्यांची पोळी भाजण्यासाठी काय ठिणग्या टाकते हे सांगता येणार नाही. अहो आपण गावगाड्यातले सगळी माणसं कवा जातीपातीचा विचार आपल्या मनात आला, हे ह्या जातीतला तो कुंभारन, हा चांबारन, हा वंजारे समाज, हा मराठा, हा माळीन, हा तिळीन, हा इस्लामन, हा अजिबात नाही. ह्याच्या सगळ्याला सामान घेऊन गावगाड्याचा अगदी रामराज्यासारखं गाव चालतंय मायबाप. आणि आपल्या पातळीवर ओबीसीची मराठा समाजाची भांडणच नाहीत, कुठंच नाहीत. आणि हे लावण्याचा प्रयत्न करतील, पण सर्वांनी मराठा बांधवांनी बी ओबीसी सोबत, ओबीसीने बी सगळ्यांनी एक होणं. आणि ज्याचा त्याचा हक्क जे ते मागन जे ते पद्धतीने ज्याला त्याला मिळण हा विषय वेगळा आहे. पण वरच्या लेवलसाठी आपली नाती तोडू नका, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. विडवलं अशी आदर्श विचार प्रणाली तुमच्या गावात मला दिसली मायबाप. खरंच तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. आणि मराठखेडा म्हणजे जरा हुशारच गाव आहे. पीक विम्याच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्रात नंबर हाणते. म्हणजे ती काय लय चॅप्टर माणसे तुम्ही, एवढी सोपी आहेत का तुम्ही सरकारला सुद्धा मेळ लागून देणार आहोत. त्याला मराठखेडा म्हणतात होय मामा. ही म्हणजे आणि मी म्हणतो मरणा का त्यांनी मरणाचं लुटलं, त्यांना लुटणं म्हणजे काय पाप आहे. आणि ते लुटणं थोडीच आहे, मधून झपका थोडाफार हाणला बी पाहिजे. पण मिळालेला पैसा तुम्ही सत्कर्मात घालता, हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे मायबाप. हे दान धर्म करायला शिका. त्याच्यामुळं आज ही भाग्यवान गाव म्हणावं लागलं, कारण हे एवढाले सप्ताह असे करणं याला सुद्धा भाग्यवान माणसं लागतात. हे भजन पूजन कुठं होतं? भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भजन पूजन, भाग्यवंत घरी भाग्यवंता घरी, 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 त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, भाग्यवंता घरी भजन पूजन, भाग्यवंता घरी भजन, त्याची वाट बाहेर लागून, त्याची वाट बाहेर लागून, भाग्यवंता घरी भजन, भाग्यवंता घरी भजन, भाग्यवंता घरी
माऊली पठाडे पॅटर्न म्हणतात एकदा बंदुकीतून गोळी निसटली गोळीबारच झाला पाहिजे वेढाला भाग्यवान गाव आहे मायबाप सगळे एक होऊन हे कार्य करतात मायबाप आणि त्याच्यामुळं तर हे नंदनवन आज फुललेले दिसते भाग्यवंता घरी भजन पूजन आणि म्हणून एवढा गोड सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय अशीच एकी ठेवा तरुण मुलांना विनंती देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा विचार उच्च ठेवा आणि आपला धर्म किती श्रेष्ठ आहे मायबाप दिवाळीचा पर्व काळ चालू आहे मायबाप सण दिवाळीचा आला नामा रावळाशी गेला हा दिवाळीच्या सणाला नामदेवरा देवाकडे जातात आणि हाताला धरून देवाला घरी आणतात अरे दामाजीने उठणे केले गोणाईने स्नान घातले काय दिवाळी आमची आणि आमच्या संतांची दिवाळी दसरा दिवाळी तोच आम्हा सण सखे संतजन भेटतील दिवाळीचा पर्व काळ चालू आहे आज एकादशी आहे आणि एकादशीच्या बरोबर तिथीचा 2 तिथी एक आज वसुबारस सुद्धा आहे गोमाता आपल्या किती माता शारदा माता आहे गंगा माता आहे गो माता आहे गायत्री माता आहे जन्म देणारी माता आहे भारत सुद्धा माता आहे गोमाते आणि 2 वाक्य सांगतो कीर्तनाला प्रत्येक महिलेने पोटामधील मुलगी म्हणजे भविष्यकालातली आई वाचवा आणि तरुण मुलाने कत्तलखान्यात जाणारी गाय वाचवा हीच खरी दिवाळीची वसुबारस आहे हा नंतर धनत्रयोदशी येते अरे धनत्रयोदशी म्हणजे काय अरे खरं धन पैसा हे तर धनच आहे पण खरं धन परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण सत्कर्म स्वधर्म आणि सत्संगाचं धन आपल्या जीवनात असावं मग धनत्रयोदशी नरक चतुर्दशी नरकासुराला मारल्याच्या नंतर एक भगवंतानी दिव्यत्वाची अनुभूती आणि जिथं अन्याय होतो तिथं देव अवतार घेऊनच कार्य करतो नरकासुराला मारलं तो दिवस नरक चतुर्दशी पण त्याने विनंती केली आजच्या दिवशी जो पहाटे उठून स्नान करण त्याला नरक यातना होऊ द्यायची नाही देवाने त्याला वरदान दिलं म्हणून पहाटे उठायचं अभ्यंग स्नान करायचं हे नरक चतुर्दशी लक्ष्मीचं पूजन करतो लक्ष्मी पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे काकुलती लक्ष्मी पूजन ते म्हणून आणि लक्ष्मी जन्म देणारी आई ही सुद्धा लक्ष्मीच आहे आपल्याला आयुष्यभर साथ देणारी पत्नी ही सुद्धा लक्ष्मीच आहे आणि आपल्या पोटी जन्माला आलेली मुलगी ही सुद्धा लक्ष्मीच आहे आणि डोळ्याला दिसणारे प्रत्येक माऊली ही सुद्धा लक्ष्मीच आहे तिला आई मानणं आणि तिच्याविषयी अंतःकरणामध्ये बहीण भावाचं नातं निर्माण होणं हे खरं लक्ष्मीपूजन आहे स्त्रियांचा सन्मान करा त्यांना दिव्यत्वाची त्याची प्रतीची तिथे माझे खरं जुळते असा आपला हा दिवाळीचा सण दिवाळी म्हणजे आनंदाचा सण प्रकाशाचा सण उत्सवाचा सण आणि असा दिवाळीच्या सणाचा हा पर्व काळ चालू आहे आणि आपल्याला काय योग आहे सप्त्याची दिवाळी चालू सण बी ह्याच्यातच आलेला किती आनंद उत्सव सोहळा आहे नंतर पाडवा भाऊबीज बहीण भावाच्या प्रेमाचं नातं म्हणून बहीण भावाचं प्रेम टिकवा अशी भाऊबीज कशाला साजरी की यम द्वितीया सुला म्हणतात यमराज त्या दिवशी सुट्टी वाचतो बरं का तो बहिणीकडे जातो आणि यमराज बहिणीकडे गेल्यामुळं बहीण त्याला ओवाळते आणि मग यम सुट्टी गेल्यावर जे यमाच्या बंदिवासात राहणारी माणसे त्यांना मोकळीक मिळते ते खुश होतात म्हणून भावानं बहिणीकडे जायचं अशी प्रथा आहे त्याला यम द्वितीया म्हणतात ही भाऊबीज आपला एकही सण असा नाही की त्याला काहीतरी इतिहास नाही प्रत्येकाला आदर्श आहे प्रत्येकाला काहीतरी आदिष्ट नाही आणि अशा पवित्र राष्ट्रातली आपण माणसं आहेत म्हणून आचार विचार उच्च ठेवा व्यसन करू नका निर्व्यसनी जीवन जगा तरुण मुलांना विनंती आईवडिलाची सेवा करा देशाबद्दल धर्माबद्दल स्वाभिमान अभिमान ठेवा सगळ्यांनी एक होऊन कार्य करा नाही वर्ण धर्म याती परमार्था जातपात लागत नाही नामे अवघेचे सरती सगळ्याचा उद्धार नामाची ताकद अनादि परब्रह्म असणार जे भगवंताचं स्वरूप आहे त्याला सच्चित आनंद चैतन्य म्हणतात पण ते निर्गुण निराकार असणारं परब्रह्म स्वरूप सुद्धा त्या ठिकाणी मुक्कामाला राहतं त्याला नाम म्हणतात आणि नाम हे परब्रह्माचं राहण्याचं ठिकाण आहे अभंगाच्या शेवटच्या चरणात तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम तुका म्हणे नाम